तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अकोला अहिल्यानगरच्या दौऱ्यावरती आहेत। शेवगाव आणि हिवरखेडमध्ये सुद्धा शिंदेंच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। थोड्याच वेळात संभाजीनगरमधून प्रचार दौऱ्याला ते सुरुवात करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज अकोला आणि अहिल्यानगरचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती जोरदार प्रचाराचा धडाका सुद्धा सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सुद्धा जोरदार प्रचार सभा घेतल्या जात आहेत। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी उमर सय्यद आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उमर, आता थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा दौऱ्याला सुरुवात होईल। कशा पद्धतीने त्यांच्या दौऱ्याचं स्वरूप असेल आजचं? नक्कीच आज सकाळी 10 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवगाव या दौऱ्यावर असणार आहे। शेवगाव येथे सकाळी 11 वाजता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा असणार आहे। ते नागरिकांना, जनतेला संबोधित करणार आहे। खरं तर जर आपण पाहिलं तर नगर परिषदेच्या निवडणुकीची जी प्रचाराचा जो दिवस आहे तो एक दिवस वाढवून प्रशासनाने दिलेला आहे। 1 तारखेपर्यंत या नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता उमेदवारांना करता येणार आहे आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अहिल्यानगर आणि अकोल्याच्या दौऱ्यावर आहे। अहिल्यानगर येथील शेवगाव नगर परिषदेच्या प्रचार सभेसाठी ते सकाळी 11 वाजता जनतेला, शेवगाव येथील जनतेला संबोधित करणार आहे। खरं तर आपण पाहिलं तर प्रत्येक प्रचार सभामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांच्या वतीने विकास कामांच्या आश्वासनांचा पाऊस पडला जात आहे। खरं तर कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संगमनेर या ठिकाणी सभा पडली, त्यावेळी देखील संगमनेर येथील MIDC संदर्भात असतील, विकास कामासंदर्भात असतील, उपमुख्यमंत्री यांनी संबंधित मंत्र्यांना फोन लावून विकास करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवगाव मधून जनतेला काय संबोधित करणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। उमर, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।